मंगळवेढा येथील एका साध्या शेतकरी तरुणाचं स्वप्न होतं लग्न करून शांत आयुष्य जगण्याचं. पण त्याचं स्वप्नाचा वापर काही लोकांनी फसवणुकीसाठी केला. त्याचं लग्न जमत नव्हतं, वय वाढत चाललं होतं, घरच्यांची चिंता वाढत होती आणि तेव्हाच त्याच्या आयुष्यात आली उदगीरची एजंट सुरेखा. सूर्यवंशीची लग्न जमवते अशी माहिती या तरुणाला मिळाली. तो तिला भेटला. आपली पूर्ण माहिती त्याने तिला दिली. माझ्या नजरेत एक मुलगी आहे, परिस्थिती नाजूक आहे, पण मुलगी खूप चांगली आहे. तुम्ही व तुमच्या घरच्यांनी मुलगी पसंत केली तर लगेचच तुमचं लग्न होईल असं सांगत तिने या तरुणाला पटवलं. काही दिवसांनी मुलगी बघायला बोलावलं. मुलीचं नाव सांगितलं गेलं. कुसुम मुलीला पाहताच मुलाला व त्याच्या घरच्यांना ती मुलगी पसंत पडली. लगेचच पैशाचे बोलणे झाले. त्या सुरेखा नावाच्या एजंटनं थेट 2,06,000 रुपये त्या मुलांकडून घेत त्या कुसुमसोबत लग्न लावून दिलं. आपल्या मुलाचं लग्न झालं यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. नवीन संसाराची स्वप्न रंगू लागली होती. पण हा आनंद फक्त 4 दिवसाचाच ठरला. 4थ्या दिवशी पहाटेची वेळ होती. सगळं घर झोपेत असताना कुसुम शांतपणे उठली. कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडली आणि घराबाहेर आधीच तयार असलेल्या त्या 4 चाकी गाडीत जाऊन बसली. गाडीत लगेचच तिथून निघूनही गेली. पण हा प्रकार त्या नवरदेवाच्या घरा शेजारी राहणाऱ्या त्याच्या मित्राने पाहिला. त्याला काहीतरी गडबड वाटली आणि त्याने तात्काळ नवरदेवाला फोन करून सांगितलं. काही क्षणातच नवरदेव गाडीच्या मागे पाठलाग करू लागला. त्याच्या हृदयाची धडधड वाढलेली, डोक्यात हजारो प्रश्न. हे नक्की काय चाललंय त्यालाही काही समजेना ना. पण आपण नक्कीच फसलो गेलो याची जाणीव त्याला झाली. काही अंतरावर नवरीची गाडी अडवली गेली आणि नवरदेवाने कोणताही वेळ न दडवता सर्वांनाच घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठलं. पूर्ण घटनेचा तपास सुरू झाला आणि जे काही सत्य समोर आलं ते अतिशय धक्कादायक होतं. कुसुम आधीच विवाहित होती, तिला मुलंही होतं. संपूर्ण लग्न खोट्या माहितीवर उभं होतं आणि एजंट सुरेखा, सूर्यवंशी व इतर कुटुंबीय मिळून पैसे उकळण्याचा हा त्यांचा प्लॅन होता. म्हणजेच ही कथा लुटेरी दुल्हन गँग होती. त्याचंच काम असतं लग्नासाठी हताश असलेल्या मुलांना टार्गेट करायचं, खोटी ओळख सांगायची आणि पैसे घ्यायचे. लग्न करून घरात आले त्यानंतर घरातील सगळ्यांचा विश्वास जिंकून सोनं पैसा कुठे ठेवला गेला आहे हे सगळं पाहायचं आणि काही दिवसात ते सोन्याचे दागिने रोख रक्कम घेऊन तिथून पळायचं. या प्रकरणात एजंट नवरी आणि तिचे नातेवाईक सध्या मंगळवेढा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात असून पुढील तपास अजून सुरू आहे. वरील स्टोरी एक सत्य घटना आहे, पण माणूस कसा फसला जातो, वाढतं वय त्याच्यावर कशा प्रकारे संकट आणतं, लोकांचे टोमणे कसे मिळतात आणि शेवटी कशा प्रकारे तो या जाळ्यात फसतो, हे सगळं आपण पुढे या स्टोरीमध्ये बघणार आहोत. एक मध्यमवर्गीय घरातील शेतकरी मुलगा, वय त्याचं 36 वर्ष, आयुष्यभर मेहनत करणारा, घर शेती जबाबदाऱ्या सगळं व्यवस्थित सांभाळणारा. पण त्याच्या आयुष्यात एक मोठी उणीव होती. ती म्हणजे लग्न. गावातल्या त्याच्या वयाच्या सगळ्या मित्रांचे संसार सुरू झाले होते. कुणाच्या मुलाची शाळा देखील सुरू झाली होती आणि तो अजूनही योग्य मुलगी मिळेल या आशेवर जगत होता. सुरुवातीला लोक त्याला विचारायचे, काय रे भाऊ, लग्न कधी करणार तू? तो असूनच टाळायचा. पण जसं जसं त्याचं वय वाढत गेलं तसे त्याचे प्रश्नही बदलले. काही प्रॉब्लेम आहे का तुझ्यात? कोणी पसंत करत नाही का? तुला इतका उशीर का करतो? हे टोमणे आता विनोद राहिले नव्हते, ते त्याच्या आत्मसन्मानावर वार करत होते. रात्री तो अंगणात एकटाच बसायचा. घरातले सगळे झोपलेले असायचे आणि तो फक्त विचार करायचा, मी एवढा वाईट आहे का? माझ्यासाठी कोणीच नाही का? त्याच्या आईच्या डोळ्यातली त्याच्याबद्दलची काळजी त्याला दिसायची. वडिलांचा शांत चेहरा त्याला आणखी अपराधी वाटायचा. त्याला वाटायचं मी लग्न केलं नाही तर त्याचं काय. हळूहळू तो आतून खचत चालला होता, पण बाहेरून अजूनही तो ठीक आहे असं सगळ्यांनाच दाखवत होता. त्याने अनेक ठिकाणी स्थळ पाहिली. कुठे त्याला नकार मिळाला, कुठे पैशाची अट आली, कुठे वयामुळे नवरीकडचे मागे हटले. प्रत्येक नकारानंतर तो थोडा थोडा तुटत गेला, पण थांबला नाही. कारण त्याला वाटत होतं एक दिवस माझ्यासाठी कोणीतरी येईल. पण तो दिवस येत नव्हता. आणि मग एक दिवस त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता तो. फोन उचलतो. दुसऱ्या बाजूला एक महिला असते. नमस्कार, मी सुरेखा. तुम्ही लग्नासाठी मुलगी शोधत आहात का? मी लग्न जुळवते. तुमच्यासाठी एक चांगली मुलगी आहे. तुम्हाला आवडली तर.
मी तुमचं लग्न तिच्यासोबत लावून देऊ शकतो. त्या एका वाक्यानं त्यांच्या मनात पुन्हा आशा जागी झाली. त्यानं विचारलं, खरंच का? त्यावर सुरेखा म्हणाली, हो, मुलगी साधी सरळ आहे, घरकाम करणारी आहे आणि गरीब असल्यामुळे तिचे कुटुंब लगेचच तिच्या लग्नाला होकार तरी देखील. विचार करा आणि आमच्या या ऑफिसला एकदा भेट द्या. इतकं बोलून समोरील फोन बंद झाला. त्या रात्री त्याला मात्र झोप लागली नाही. इतक्या दिवसांनी त्याच्या आयुष्यात एक आशा परत आली होती. त्याला वाटलं कदाचित हीच संधी आहे त्याच्या लग्नाची. या फोनबद्दल दुसऱ्या दिवशी त्यानं आपल्या घरातील आपल्या आईवडिलांना सगळं सांगितलं. त्यांनाही ते ऐकून आनंद झाला. आपण लवकरच तुझं लग्न उरकून टाकू, तू लवकरच भेटायला जा, अशा सगळ्यांनीच आग्रह केला. सगळ्यांच्या सांगण्यावरून काही दिवसांनी तो त्या महिलेला भेटायला गेला. ती महिला स्वतःला एजंट म्हणवत होती. बोलण्यात तिचा गोडवा, चेहऱ्यावर तिचा आत्मविश्वास आणि शब्दामध्ये पक्की खात्री, तुमचं लग्न नक्की होईल, ती त्याला म्हणाली. त्याने तिच्यावर लगेच विश्वास ठेवायला ही सुरुवात केली, कारण तो खूप दिवसापासून याच गोष्टीची वाट पाहत होता. या सगळ्यामुळे त्याचे आईवडील देखील खूप खुश होते. बोलणं झाल्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेनं त्याला एक मुलगी दाखवली. शांत, साधी आणि जास्त न बोलणारी. तिचे नाव सांगितलं गेलं कुसुम. ती पाहताच त्याला वाटलं हीच आपली होणारी बायको आहे. हे सगळं घडत असताना त्याच्या मनात त्यांच्याबद्दल कोणताही संशय आला नाही, कारण तो संशय घ्यायच्या अवस्थेत नव्हता. तो फक्त विश्वास ठेवू इच्छित होता, लग्न करून इच्छित होता आणि आपल्या मित्रासारखा स्वतःचाही संसार बसवू इच्छित होता. त्या एजंटनं त्याला सांगितलं, मुलगी लग्नासाठी तयार आहे, पण काही खर्च आता लागेल. सगळं मिळून 2,06,000 होतील. तो क्षणभर थोडासा थांबला. एवढे पैसे त्याच्यासाठी ही मोठी रक्कम होती, पण त्याने स्वतःला समजावलं, हे आपल्या आयुष्याचं मोठं प्रकरण आहे. एकदा लग्न झालं की सगळं काही ठीक होईल. म्हणून त्यानं विचार न करता तेवढे पैसे त्यांना दिले. लग्न ठरलं. मंदिरात अगदी साध्या पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं. घरात आनंदाचं वातावरण होतं. आईच्या डोळ्यात पाणी होतं. आनंदाच्या वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान होतं आणि तो स्वतः खूप दिवसांनी खरंच हसत होता. बायको कुसुम घरात आली. सगळ्यांशी नीट वागत होती. सगळ्यांसोबत ती गोड बोलत होती. काही दिवसातच तिने सगळ्यांचा विश्वास जिंकला. त्याला वाटलं लग्न करून मी योग्य निर्णय घेतला, पण त्याच्या लक्षात आलं नाही की त्याची बायको सतत फोनवर बोलत असायची. कधीकधी ती घराच्या बाहेर जाऊनही बोलायची. तो तिला विचारायचा, कोणाशी बोलतेस? ती हसून म्हणायची, घरी आई बाबांसोबत. आणि तो पुन्हा शांत व्हायचा, कारण तो तिला प्रश्न विचारायला घाबरत होता. त्याला वाटत होतं की आधीच आपलं लग्न जमत नव्हतं. आता कसंबसं लग्न झालं तरी बायकोही आपल्याला खूप चांगली मिळाली आहे. उगाच तिच्यावर संशय घेतला, तिला काही प्रश्न विचारले आणि तिला राग आला तर, म्हणून तो तिच्यावर फक्त विश्वास ठेवत होता. लग्नानंतरचे पहिले 3 दिवस त्याच्यासाठी अगदी स्वप्नासारखे होते. तो तिच्यासोबत भविष्याची आपली स्वप्न बघत होता. त्याची शेती, त्याचं घर, त्याची मुलं, एक साधं पण सुखी आयुष्य. कुसुम देखील त्याच्याशी गोड बोलायची, त्याच्या आईवडिलाची काळजी घ्यायची. सगळं अगदी परफेक्ट वाटत होतं, पण काही गोष्टी वेगळ्याच होत्या. ती रोज रात्री उशिरा फोनवर बोलायची. काही वेळा ती घराबाहेर जाऊनही बोलायची. त्याच्या आईवडिलांनाही ही गोष्ट त्याला सांगितली. त्यांनी तिला विचारलं की तू कोणासोबत बोलतेस? घरातूनच बोलली तरी चालेल, आता हे तुझंच घर आहे. पण ती प्रत्येक वेळी त्यांना टाळायची. तिचा नवराही प्रत्येक वेळी गप्प बसायचा, पण त्याला त्यांचं लग्न आता मोडू द्यायचं नव्हतं. सासू सासऱ्यांशी गोड बोलून, घरात कुठे काय आहे ते सगळं काही पाहून, नवऱ्याला गोड बोलत सगळं काही विचारून घेऊन या कुसुमचा मोठा प्लॅन सुरू झाला होता. 4थ्या दिवशीच पहाटेच सगळं घर शांत झोपेत होतं. कुसुम शांतपणे उठली. तिने आधीच सगळी तयारी केली होती. हळूच तिने घराचा दरवाजा उघडला आणि त्या घराबाहेर पडली. घराबाहेर ही गाडी आधीच तयार होती. ती थेट त्यात जाऊन बसली आणि ती गाडी तिथून निघाली. सगळं काही अगदी मिनिटानं झालं. पण हे सगळं घडत असताना या तरुणाचा मित्र जागा होतो. त्याने सगळं काही पाहिलं आणि लगेचच आपल्या मित्राला फोन करून उठवलं. अरे भावा,
उठ, काय करतोय? तुझी बायको कुठंतरी जाते गाडीत बसून. इतक्या पहाटे तो धडपडत उठला. काही क्षण त्याला काहीच समजलं नाही, पण मग तो धावतच घराच्या बाहेर आला. गाडी दूर जात होती आणि त्याने लगेचच त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. त्या क्षणी त्याच्या डोक्यात एकच विचार होता, ही माझी बायको मला सोडून चालली आहे का? पण तिला आमचा परिवार मी आवडलो नाही का? की माझी या सगळ्यात मोठी फसवणूक झाली आहे. असा विचार करत तो त्या गाडीच्या मागे वेगाने जात होता. हृदय जोरात त्याचं धडधडत होतं. शेवटी काही अंतरावर त्यानं त्याची गाडी अडवली आणि सगळ्यांना खाली उतरवलं. कुसुम त्यांच्याकडे बघत होती, पण तिच्या चेहऱ्यावर आता तीच पहिली गोडी नव्हती. तो तिला विचारतो काय चाललंय हे कुसुम, पण ती त्याच्यासोबत काही बोलत नाही. तोपर्यंत त्याचा मित्र मागून पोलिसांना घेऊन तिथे पोहोचतो. पोलीस सगळ्यांनाच चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आणि आता पूर्ण घटनेचा तपास सुरू होतो. आणि मग एक एक करून सगळं काही सत्य बाहेर येतं, जे ऐकून या शेतकरी नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकते. 4 दिवसापूर्वी ज्या मुलीसोबत त्यानं लग्न केलं होतं, त्या मुलीचं आधीच कुणातरी सोबत लग्न झालेलं होतं. तिला पहिले 3 मुलं होती. हे लग्न खोट्या माहितीवर केलं गेलं होतं. एजंट आणि त्या मुलीचं कुटुंब मिळून पैसे उकळण्यासाठी हा सगळा प्लॅन होता. हे सगळे ऐकून तो थरथर थरायला लागतो. त्याच्या डोळ्यासमोर सगळं कोसळतं. 4 दिवसाचा त्याचा संसार, पायी कमावलेला तो त्याचा पैसा, अनोळखी व्यक्तीवर ठेवलेला तो विश्वास, स्वप्न, सगळं काही एका क्षणात संपतं. आणि त्याला चांगलंच समजून चुकतं की तो प्रेमात नाही तर फसवणुकीच्या जाळ्यात अडकला होता. त्याच्या फसवणूक करणारी ही टोळी आज पोलिसांच्या ताब्यात आहे, पण त्याचं जे काही नुकसान झालंय ते कोणीच आता भरून काढू शकत नाही. तो पुन्हा आता एकटाच आहे, पण यावेळी फक्त एकटाच नाही तर तो आता पूर्णपणे तुटलेला मित्र आणि मैत्रिणींनो. कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट चूक आपण घाईत घेतलेला निर्णय असतो. एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी सत्य तपासा. ही फक्त एक घटना नाही, हा एक इशारा आहे. आजच्या काळात लग्नाच्या नावाखाली ही फसवणूक होऊ शकते. याचं उदाहरण आहे, लग्न हे फक्त 2 व्यक्तीचं नातं नाही तर 2 कुटुंबाचा विश्वास आहे. पण आज काही लोक या विश्वासाचाच गैरवापर करून फसवणूक करत आहेत. मंगळवेढा येथील ही घटना आपल्याला एकच शिकवण देते, भावनेपेक्षा पडताळणी महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणतेही लग्न ठरवताना किंवा लग्न करताना घाई करू नका. एजंटवर आंधळा विश्वास अजिबात ठेवू नका. कागदपत्र, पार्श्वभूमी आणि सत्य नक्की तपासा, कारण विश्वास चुकीच्या व्यक्तीवर ठेवला तर तोच आयुष्याचा सर्वात मोठा धोका ठरू शकतो. प्रत्येक गोष्ट सुरुवात शेवटपर्यंत खरी असेलच असं अजिबात नाही. बाकी तुमच्या कुणासोबत अशी काही घटना घडलेली आहे का? किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणासोबत असं काही घडलं आहे का? नक्कीच अनुभव खाली कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.